तर मित्रांनो माझा आवाज गेला आहे. सो मे बी मी व्हिडिओला कदाचित हे पण देईन, काय तर बोलतात यार सगळं विसरायला चाललं मी. आवाज देतो ना आपण व्हॉइस ओव्हर. कारण काय माहिती मला स्वामींनी आता सांगितलं तर थोडे दिवस शांत बस. आता थोडा शांत बसण्याचे दिवस आहेत. फायनली मित्रांनो तुम्ही पाहताय हा नजारा आमच्या जोगळेवाडीचा. या साईड ऑफ व्ह्यू अँगलने तुम्ही कधी बघितला नसेल, पण आता तुम्ही पाहू शकता. आम्ही गेलो दुकानावरती, हे सर्व खरेदी करून आलो आहे. कारण रात्री आहे जन्माष्टमी, गोकुळाष्टमी. मग ते रात्रीचा पण सर्व नजारा तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. सो तुम्ही पाहत राहा, बोर होऊ नका, लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून एक दाखवतो, आता ते मध्ये आलं होतं ना मोदीचं हर घर तिरंगा, आमच्या वाडीत पण ते मिशन राबवलं गेलं आहे. पाहू शकता हरेश जोगडे यांच्या घराच्या बाहेर हा तिरंगा लावलेला आहे. तिकडे गोमाणे यांच्यासुद्धा घरी तिकडे तिरंगा लावलेला आहे. तिकडे आपण आलो वाडीत शिरल्याच्या नंतर सर्वीकडे तुम्हाला तिरंगा दिसेल. आपला अभिजित जोगळे तिकडे आमचे कामाका काहीतरी करते. काका बरी आहेस ना? बरीच राहा. हे नाही आपलं अभिजित जोगळेंचं घर, तुम्ही इकडे पाहू शकता. हे मण्याकाचं शैलेश जोगळे, आपल्या मण्याकाच्या घरात इथे पण लागला झेंडा. आमची काकी पिशवी नाही भेटली. आणि हे आमचं घर आणि तो तिकडे वर आमचा झेंडा दिसत नाही रे आमचा झेंडा आत गेला का रे? संध्याकाळ झाली म्हणून. यो आमचा झेंडा. एक प्रवेश द्वार साइड में और एक प्रवेश द्वार इस तरफ.